हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? आज विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इन्सर्ट टॅब. तर इन्सर्ट टॅबचा काय वापर होतो ते आपण पाहणार आहोत. तर याच्या आधीच्या सेशनमध्ये ऑलरेडी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड हे कसले सॉफ्टवेअर आहे, कशासाठी याचा उपयोग होतो, कोणी ह्याला इन्व्हेंट केलं आणि होम टॅब, फाईल मेनू याचा आपण वापर पाहिला. तर आज आपण पाहणार आहोत इन्सर्ट टॅब. ओके, तर इन्सर्ट टॅब मध्ये इन्सर्ट नावानेच आपल्याला समजेल की इन्सर्ट टॅबचा काय वापर असू शकतो. इन्सर्ट म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या डॉक्युमेंट मध्ये ऍड करणं. ओके, तर हे आहे ऍक्च्युली इन्सर्ट टॅब. तर या इन्सर्ट टॅब मध्ये तुम्ही वेगवेगळे ग्रुप्स पाहू शकता. जसे आपण होम टॅब मध्ये पण ग्रुप्स पाहिलेले, आणि ही जी रिबन आहे त्याच्यावरती आपण ग्रुप्स पाहू शकतो. जसे इलिस्ट्रेशन ग्रुप आहे, हेडर फुटर ग्रुप आहे, टेक्स्ट ग्रुप आहे, सिम्बॉल्स आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण ग्रुप्स इथे बघू शकतो. आता हे आहे 2007 आणि आपण पाहणार आहोत वर्ड 2009. हे आहे वर्ड 19. तर हे मी ब्लँक डॉक्युमेंट घेतलेलं आहे. तर इथे ही होम टॅब आहे आणि होम टॅबच्या शेजारी आपण इन्सर्ट टॅब पाहू शकतो. ओके, आता इथे तुम्हाला वेगवेगळे ग्रुप्स मिळतील. टेबल ग्रुप आहे, इलस्ट्रेशन आहे, ऍड इन्स, मीडिया, लिंक्स, कमेंट्स, हेडर अँड फुटर, टेक्स्ट अँड सिम्बॉल्स. तर याला आपण म्हणतो रिबन आणि ग्रुप्स. तर चला पाहूया. फर्स्ट ऑप्शन आहे आपला टेबल. तर इन्सर्ट टेबल काय असू शकतं? इथे आपल्याला टेबल इन्सर्ट करता येईल. कशाही पद्धतीचं जर तुम्हाला टेबल बनवायचे असेल तर तुम्ही टेबल बनवू शकता. तसेच तुम्ही टेबल इन्सर्ट सुद्धा करू शकता. इन्सर्ट करताना टेबल नंबर ऑफ कॉलम्स, समजा 7 पाहिजेत आपल्याला कॉलम्स, आणि रोज जर समजा 5 पाहिजेत, तर अशा रीतीने आपण कॉलम्स अँड रोज नंबर्स देऊन इथे डायरेक्ट टेबल इन्सर्ट करू शकतो. तसेच टेबलची अनेक पद्धत आहे इन्सर्ट करण्याची. ड्रॉ टेबल, इथे तुम्ही टेबल ड्रॉ करू शकता. अशा पद्धतीने टेबल ड्रॉ सुद्धा करू शकता. ओके, तर हे आहेत टेबल. आणि हे ज्यावेळी टेबल आपण सिलेक्ट करतो आणि एक टॅब तुम्हाला इथे ऍड झालेली दिसते, ती आहे लेआउट टॅब. इथे आपण टेबलचं ज्यावेळी आपण टेबल शिकू त्यावेळी हे सगळे ऑप्शन्स आपण पाहू. तर हे ऑप्शन्स आपण टेबल ज्यावेळी शिकू त्यावेळी पाहू. ओके, तर इथे तसेच डिझाईन आहे. या टॅब आज आपण पाहणार नाहीये. आपण जस्ट आज इन्सर्ट टॅब पाहणार आहे. तर इन्सर्ट टॅब मध्ये आणि काय आहे बघूया. पिक्चर्स. तर इथे आपण ऑनलाईन पिक्चर्स सुद्धा ऍड करू शकतो आणि या डिव्हाइस मध्ये जे पिक्चर्स आहेत ते सुद्धा आपण ऍड करू शकतो. जसे हे एक पिक्चर आहे. हे पिक्चर आपण ऍड केलं. तर आता तुम्ही पाहू शकाल की हे पिक्चर ज्यावेळी मी ऍड केलंय इथे मी मूव्ह करू शकेना. राईट, पिक्चरला आपण दुसऱ्या जागी जर घेऊन जायचं असेल तर काय करावे लागेल?
तर त्यासाठी इथे लेआउट ऑप्शन्स आहेत आणि इथे टेक्स्ट रॅपिंग मध्ये स्क्वेअर ऑप्शन आहे. तर तर आता पाहू, हे आपण ऑटोमॅटिक इथे मूव्ह करू शकतो. ओके, तर असेच पिक्चरचे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. बरेचसे ऑप्शन्स आहेत पिक्चर मध्ये. आपण पिक्चर कॉपी पेस्ट सुद्धा करू शकतो. कॉपी आणि पेस्ट. ओके, तर अशा रीतीने आपण कॉपी पेस्ट करू शकतो. आणि एक ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो या क्विक ऍक्सेस टूलबार मध्ये, अनडू आणि रीडू. तर अनडू ऑप्शन कशासाठी आपण यूज करतो? अनडू म्हणजे जी ऍक्शन आपण केलेली आहे ती ऍक्शन आपण रिव्हर्स करू शकतो. म्हणजे इथे मी आता एक पिक्चर पेस्ट केलं, हे जर आपल्याला आपण समजा चुकून केलं असेल तर हे आपण अनडू करून घालवू शकतो. ओके, आणि जर तुम्ही चुकून त्याला डिलीट केलं असेल तर तुम्ही रिडू करू शकता. तर अशा स्टेप्स बॅक जातात आणि फॉरवर्ड येतात अनडू आणि रिडू बटन. ओके, तर आता जसे जसे टेबलच्या साठी लेआउट टॅब आलेली, तशीच पिक्चर साठी फॉर्मॅट टॅब एक एक्स्ट्रा टॅब आपल्याला दिसते. ओके, इथे तुम्हाला पिक्चर्स रिलेटेड सगळे ऑप्शन्स मिळतील. आता नेक्स्ट आहे इन्सर्ट मध्ये शेप्स. तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स मिळतील. टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स म्हणजे तुम्ही टेक्स्ट बॉक्स मध्ये काय टाइप करू शकता. हे टाइप केलं, तुम्ही टेक्स्ट बॉक्सला कलर करू शकता. इथे वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. ओके, आणि जसं आपण फॉन्ट ग्रुप पाहिलेला होम मध्ये, तिथून तुम्ही याचा कलर चेंज करू शकता, बोल्ड करू शकता आणि याला मोठं करू शकता. ओके, अशा पद्धतीने आपण कलर करू शकतो. आणि इथे बरेचसे शेप तुम्हाला मिळतात, जसे की स्टार आहे. कोणताही शेप तुम्ही किंवा कोणतंही पिक्चर जर इन्सर्ट केलं तर तुम्हाला एक एक्स्ट्रा टॅब मिळते. म्हणजे इन्सर्ट मध्ये जे जे ऑप्शन्स आहेत त्यात तुम्हाला एक एक्स्ट्रा लेआउट किंवा फॉर्मॅट अशा टॅब मिळतात, ज्यात टॅबचा वापर करून तुम्ही त्या पर्टिक्युलर थिंग्सचे सगळे सेटिंग्स चेंज करू शकता. जसे इथे तुम्ही शेप फिल करू शकता. ओके, आउटलाईन करू शकता. आउटलाईन मध्ये इथे आउटलाईन आपण डार्क मोठी पण करू शकतो. तर अशा पद्धतीने इन्सर्ट टॅब मध्ये तुम्ही खूप अट्रॅक्टिव्ह गोष्टी करू शकता. तसेच नेक्स्ट ॲरो, लाईन्स, बरेचसे शेप्स आहेत इथे. कॉलआउट्स आहेत. काही जर कन्व्हर्सेशन जर आपल्याला करायचे असेल तर आपण कॉलआउट्सचा यूज करतो. ओके, आणि काय आहे इन्सर्ट मध्ये पाहू. नेक्स्ट इन्सर्ट मध्ये आपण पाहू आयकॉन्स काय आहे. हे 2019 मध्ये तुम्हाला मिळेल. 2007 मध्ये हा ऑप्शन नाही मिळणार. तर हे जस्ट आयकॉन आहेत.
या आयकॉनला पण आपण लेआउट चेंज करू, सो दॅट वी कॅन चेंज द पोझिशन. तर असे आयकॉन्स तुम्ही इन्सर्ट करू शकता. स्मार्ट आर्ट आहे, इथे पण जस्ट शेप्स तुम्ही इन्सर्ट करू शकता. जसे तुम्हाला कोणते तरी टेबल बनवायचे आहे किंवा काहीतरी कोणत्या तरी इन्फॉर्मेशनची चेन बनवायची असेल तर तुम्ही स्मार्ट आर्टच्या साहाय्याने बनवू शकता. जसे आपल्याला बरेचसे विज्ञानाचे सुद्धा बनवावे लागतात चार्ट्स वगैरे, तर तुम्ही स्मार्ट आर्टच्या साहाय्याने ते बनवू शकता. जसे आपण कॉम्प्युटरमध्ये सुद्धा मेमरी पाहिली, कॉम्प्युटर मेमरी, रॅम, रॉम, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी, तर अशा गोष्टी तुम्ही इथे बनवू शकता. इथे आपण लिहू शकतो कॉम्प्युटर मेमरी, देन टेक्स्ट 1 प्रायमरी, देन रॅम, रॉम, XYZ, किंवा आपण याला डिलीट सुद्धा करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण चार्ट बनवू शकतो. चेंज लेआउट, याची लेआउट तुम्ही चेंज करू शकता. हा चार्ट असा दिसतो. तर या सगळ्या गोष्टी आपण इन्सर्ट मध्ये करू शकतो. तसेच आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथे, वर्ड आर्ट. तर वर्ड आर्ट मध्ये आपण पहिल्यांदा हे मी डिलीट करते, आपण डिलीट करू. वर्ड आर्ट मध्ये आपण कोणतेही जसे नाव लिहू शकतो. हे पहा, असे आपण कोणतेही नाव डेकोरेट करू शकतो. किती छान आहे ना. तर हे असे तुम्ही तुमचे स्वतःचे नाव डेकोरेट करा, तर आणि जास्त इंटरेस्ट येईल तुम्हाला. याची नाव दिल्यानंतर सुद्धा आपण याच्या स्टाईल्स चेंज करू शकतो. ओके, याच्या अशा स्टाईल्स आहेत, शॅडो आहे, अशा बऱ्याचशा स्टाईल तुम्हाला दिसतील. ओके, तसेच फॉर्मॅट मध्ये तुम्ही इथे स्वतःच्या आवडीचा कलर देऊ शकाल. आउटलाईन मध्ये सुद्धा आउटलाईन चेंज करू शकाल. तर अशा पद्धतीने आपण आपले टेक्स्ट जे आहे ते डेकोरेट करू शकू. तसेच जर तुम्हाला मॅथ्सचे एखादं इक्वेशन लिहायचे असेल तर तुम्ही इथे इक्वेशन मध्ये जाऊन इथे प्रीलोडेड इक्वेशन्स आहेत. जसं एरिया ऑफ सर्कल हे इक्वेशन आहे, हे तुम्ही डायरेक्ट इथे टाईप करू शकता. इथे फ्रॅक्शन, समजा तुम्हाला एखादं मॅथ्सचं गणित म्हणजे गणिताचं जर एखादं उदाहरण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता टाईप. इथे मी दाखवते तुम्हाला इक्वेशन्स, फ्रॅक्शन, टू बाय थ्री, याला आपण थोडंसं मोठं करू म्हणजे तुम्हाला दिसेल. हे पहा, तर असं खूप सोप्या पद्धतीने तुम्ही इक्वेशन सुद्धा करू शकाल.
ओके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं इन्सर्ट टॅब मध्ये आपण काय काय करू शकतो. जसे की इन्सर्ट वर्ड आर्ट, डेकोरेटिव्ह टेक्स्ट करू शकतो, तसेच टेबल इन्सर्ट करू शकतो, शेप्स इन्सर्ट करू शकतो आणि इक्वेशन्स इन्सर्ट करू शकतो. ओके. तर तुम्हाला याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि तुमचं डॉक्युमेंट खूप अट्रॅक्टिव्ह बनेल. ऑल राईट. थँक यू.